शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत. मित्रांनो, काल आपण जो रोटर का करावं हा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये एकंदरीत त्याचे फायदे सगळे आपण सांगितलेले होते. ऑक्सिजन किंवा तण व्यवस्थापन, कारण आता आपल्याला माहिती आहे की एकंदरीत 1-2 महिन्यामध्ये थोडासा अवकाळी पाऊस पडतोच. त्यामुळे काय होते की मधात जे राहिलेलं तण आहे ते एकदम वाढत जाते आणि कुठं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपली तूर पूर्ण झुकेलच असं काही नाही. ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे आपण त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आज मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण ह्या 3.5 एकराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण सोयाबीन एकंदरीत किती झालं तोही व्हिडिओ टाकलेला आहे आणि सोयाबीनपेक्षा आपलं सगळं तुरीवर अवलंबून गोष्टी होत्या, कारण आपण याची लागवड ठिबकच्या सहाय्यानं केलेली आहे. तुम्ही बघू शकता की 1-1, 2-2 दाणे टाकलेले आहेत. आता काय झालं की खूप सारा पाऊस, त्यामुळे कुठं कमी जास्त गोष्टी झाल्या. नाहीतर सेम इथं जे तुम्हाला दिसत आहे की एकच 1-2 अशाच बियाणं आपण इथं सगळ्याकडे लागवड केलेली होती आणि त्यालाच आपण पहिली शेंडे खोडणी, दुसरी शेंडे खोडणी म्हणजे मेहनत भरपूर केलेल्या होत्या. तर असंच सगळ्या शेतामध्ये आपलं पीक असतं, परंतु अति पाऊस त्यामुळे काय झालं की त्याची कुठं वर वाढ झाली. पण तरी त्या शेंडे खोडणीमुळे बराचसा आपल्याला फरक जाणवतो की त्याला फुटवे असे खूप सारे फुटवे फुटले. आणि आपण याच्यामध्ये जे 10.5 फूट अंतर ठेवलेलं आहे त्याच्यापैकी आता तुम्ही आत्ता बघू शकता की याची जी सावली पडते, आता तुम्ही बघा इथं सावली पडते साधारणतः 3-3.5 फूट आणि इकडून साधारणतः 3-3.5 फूट, म्हणजे 3 दुनी 6 आणि 7 फूट याची सावली पडते. मग राहिलेलं जे 1.5 फूट अंतर आहे ते आत्ता आपण जेव्हा पाणी वगैरे देऊ त्याच्यामध्ये ते कवर होऊन जाईल, म्हणजे हे पूर्ण दोन्ही एकामेकाला टेकणार. नाही जरी टेकली तर त्याच्यामध्ये फक्त 1 किंवा 1.5 फूटच गॅप सुटणार. तेवढा जर गॅप सुटत असला तर आपण त्याच्यामध्ये एक नळी टाकून हरभरा पीक जे पट्टा पद्धतीनं, म्हणजे मधात 1.5 अंतर सोडून साधारणतः ते घेण्याचा प्रयत्न करू. पण शक्यतो आपण ह्या प्लॉटमध्ये घेणार नाही, कारण आताच तुम्ही बघू शकता की अजून आपण पाणीसुद्धा सोडलेलं नाही, तर चांगल्या पद्धतीने तूर ही फुटलेली आहे. संपूर्ण शेतात जर म्हटलं तर अशीच तूर आहे, कुठंतरी कमी जास्त आहे. आता हा जो भाग आहे उलट हा हलका भाग आहे. सतत पाऊस असल्यामुळे काय झालं की याचा निचरा झाला तर याचा एकंदरीत याला फायदा झाला, परंतु काळ्या जमिनीत थोडंफार कमी जास्त झालेलं आहे. तरीही इतर प्लॉटच्या तुलनेत, म्हणजे इतर लोकांची जे साधी आपली पारंपरिक पद्धत आहे त्याच्यापेक्षा हे चांगलं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये रोटर करत आहोत. मागे आपण जो मागचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये रोटरचे काय फायदे आहेत त्या एकंदरीत सगळ्या गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपली तूर आहे आणि पुढची याच्या प्रोसेस काय आपल्याला करायची आहे. आता तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने रोटर जे आहे ते झालेलं आहे, म्हणजे चालू आहे. आता याचं महत्त्वाचं आहे की एक रोटर झाल्यानंतर आपण काय करू, याला सुरुवातीला फवारणी घेऊ. आता तुम्ही बघू शकता की कुठं कणारवर आलेली आहे तूर. जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने याची शेंडे आणि इथं बघा, इथं कण आता सुरू झालेलं आहे. कणावर आपण याला युरिया टाकणार आहोत. एकरी साधारणतः 15 किलो, म्हणजे 3.5 एकराच्या प्लॉटला आपण 1 बॅग 1.5 बॅग याच्यामध्ये टाकणार आहोत. ते आता युरियानं काय होईल की जे पांढरे किंवा पिवळे पडलेले पानं आहेत ते कवर होऊन जातील. आपली तूर ही एकदम हिरवीगच्च होऊन जाईल. तो युरियाचा एक बेनिफिट. आणि युरिया काय करते की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करते. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय, हे फुटणार, हे भरपूर फुटणार. युरियाचा हा एक चांगला फायदा आहे. त्या गोष्टी त्याच्यामुळे आपण करणार आहोत. खत एकंदरीत जास्त पैसे घालवण्याचं काहीच गरज नाही आहे. साधा युरिया आपल्याला याच्यात टाकायचा आहे. नाहीतर काय करतात बरेच शेतकरी की 1000, 1200, 1700 रुपये, 2000पर्यंतच्या बॅग याच्यामध्ये टाकतात आणि त्याचा काहीच इफेक्ट सध्या तरी नाही आहे. हा, तुम्हाला जेव्हा टाकायचं आहे फुलावर आल्यावर किंवा एकंदरीत शेंग म्हणजे पोसावण्यासाठी तेव्हा आपण टाकू शकतो, पण आता रिकामं हे करून काही फायदा नाही आहे. मग याच्यामध्ये आपण आता युरिया टाकणार आहोत आणि पाणी देणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की इकडे जिथं आपली सोयाबीन कमी असं काय होतं तर तिथं चांगल्या पद्धतीने तूर आपली झालेली आहे आणि खालीसुद्धा त्याच पैकी झालेली आहे. हे एकंदरीत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता की असे खोड सगळ्या शेतामध्ये आपले झाले असते. एक साधारणतः 10-15-20% फरक पडलेला आहे. म्हणजे जो जाड धांडा व्हायला पाहिजे होता ऊसासारखेच
कुठं कुठं आहेत, परंतु जी पारंपरिक पद्धत आहे त्याच्यापेक्षा तर एकंदरीत ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता याची आपण पहिली फवारणी घेणार आहोत. फवारणीमध्ये घेताना प्रोफेक्स सुपर वापरा मित्रांनो, स्वस्तात मस्त. 600 रुपये लिटर आहे. एका लिटरमध्ये तुमचं 4-5 एकराचं क्षेत्र पूर्णपणे होऊन जाईल. आता फवारणी पहिली जर घेतो तर आपण अशीच घेणार आहोत, कारण एवढी काही आपली अजून तूर अशी फुटलेली नाही की ट्रॅक्टरनंच आपल्याला घ्यावं लागेल. दुसरी जी फवारणी घेणार आहोत त्याच्यामध्ये चांगलं औषधी, अजून क्वालिटीचं इतर गोष्टी, तेव्हा आपल्याला खर्च करायचा आहे. आणि एक शेवटची तिसरी फवारणी. शक्यतोवर 3च फवारण्या घेत असतात, कोणी 4 घेते जर अळीचा प्रादुर्भाव असला तर. अजून आपल्या पिकावर अळीचा कुठलाच प्रादुर्भाव नाही आहे. जे पाने गुंडाळणारी अळी आहे त्यामुळे आपल्याला एकंदरीत फायदाच आहे. म्हणजे असे ते शेंडे त्यांनी खाल्लेले होते, त्यामुळे काय झालं की हा शेंडा कट झाल्यामुळे इथं अजून 4 शेंडे आलेले आहेत. त्यामुळे घाबरण्याची कुठलीच गोष्ट नाही. तुमचं एकंदरीत पीक कसं आहे ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुरीमध्ये आपण अजून काय काय त्याच्यामध्ये गोष्टी करू शकतो त्यासुद्धा आपण करण्याचा मग प्रयत्न करू. इथं आपण जिथं आलेलो आहोत तिथं बघू शकता तुम्ही, काळी जमीन आहे आणि चांगल्या पद्धतीने आहे. तर इथं चांगली तूर ही फुटलेली आहे. तर अशा एकंदरीत गोष्टी झालेल्या आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काय काय अनुभव आहेत ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. एकंदरीत उत्पादनाच्या काय गोष्टी आहेत त्या कमेंटमध्ये सांगा. फवारण्या असो, खत असो किंवा इतर गोष्टी आहे, तुम्हाला ज्या माहिती आहे त्या कमेंटच्या माध्यमातून सांगा. भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.